तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचं मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो बरेच दिवस झाले, जवळपास 1 महिना झाला असून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ या ठिकाणी घेतले नाहीत, परंतु मित्रांनो यापुढे आता कंटिन्यू आपण या ठिकाणी करणार आहोत। तर मित्रांनो पहिला व्हिडिओ हा असा आहे की या ठिकाणी रिक्षा अपंग बांधवांना रिक्षाचं मोफत वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो बऱ्याच अपंग बांधवांनी या ठिकाणी अर्ज देखील केलेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी 1 एप्रिल 2023 पासून नवीन अर्ज सुरू करण्यात देखील आले। तर मित्रांनो यामध्ये आता ज्या अपंग बांधवांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत अशा अपंग बांधवांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहेत का किंवा नव्याने अर्ज या ठिकाणी घेण्यात येणार आहेत का याची संपूर्ण सविस्तर माहिती याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतील। तर चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपण या ठिकाणी अपंग बांधवांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबईच्या या महत्त्वाच्या पोर्टलवरती ऑफिशियल पोर्टलवरती आपण आलेलो आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून दिनांक 8 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 45,389 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी आता प्राप्त अर्जानुसार या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप असेल किंवा ऑनलाईन ई व्हेकल असेल हे मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 10 जून 2019च्या रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती। तर या प्रस्तुत योजनेकरिता एकूण 45,389 इतके अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। तर दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचं काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावर करण्यात आले असून दिनांक 10 जून 2019च्या व दिनांक 27 सप्टेंबर 2023च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच 100% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून त्यांना या रिक्षाचं वाटप देखील करण्यात आलं आहे। तर मित्रांनो 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 667 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत, परंतु उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांना त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2024-25 यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत, जमा करण्यात आले, त्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने अर्ज भरण्याची काहीच गरज नाही, कारण तुमचा अर्ज ऑटोमॅटिकली 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामध्ये सबमिट करण्यात आला आहे। तर मित्रांनो ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांग व्यक्तींकरिता वर्ष 2024-25 अंतर्गत नोंदणी पोर्टल हे लोकसभा निवडणूक 2024च्या आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यावरच सुरू करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। तर मित्रांनो आता नवीन अर्ज जे आहेत ते या ठिकाणी 4 जून नंतर म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरच या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्त्वाचं अपडेट अपंग बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।